एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कोणकारोळमधील एका तरुणाचा गाडी वळवण्यावरून झालेल्या वादातून स्थानिक तरुणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। रविवारी 25 मे रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर आतापर्यंत चौघांना पोलिसांनी अटक केली असून 5 जण फरार आहेत। या हाणामारीत 2 जण गंभीर जखमी झालेत। एकाच्या उजव्या हाताला मार लागलाय तर एकाच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे टाके पडले आहेत। जखमींनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश तानाजी धोपावकर वय वर्ष 45 राहणार अडूर कोडकारोळ गुहागर असं मारहाणीमध्ये मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। या खून प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे। गुहागरमधून कमलेश धोपावकर हे तांडेल आणि नाखवांसोबत लोणावळ्यातील एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते। लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊस जवळ गाडी वळवत असताना त्याच फार्म हाऊसच्या दुसऱ्या रूममध्ये कर्जतचे काही तरुण राहिले होते। तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून हाणामारीला सुरुवात केली। त्यानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने कमलेश आणि त्याच्या 2 मित्रांना मारहाण करण्यात आली। याच झालेल्या मारहाणीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला व 2 जण जखमी झाले आहेत। या ठिकाणी पोलीस दाखल होऊन 2 स्थानिक तरुणांना ताब्यात घेतलं। या प्रकरणातील अन्य फरार झाले आहेत। हा प्रकार कसा घडला हे जखमीने टाइम्स डिजिटलशी बोलताना सांगितलं। ही घटना रविवारी दिनांक 25 ला एकविरा देवीच्या दर्शनाला गेलेलो असताना घडली। माझे नाव मनोज मधुकर वरवाटकर, जिल्हा रत्नागिरी, तालुका गुहागरमधील कोणकारोळ गावामधील मी रहिवासी आहे आणि मी काम हे करंजामध्ये बुटीवरती करतो। मेन तांडेल मीच आहे आणि माझ्या हाताखाली 15 लोक काम करतात। आमचा मासेमारी हंगाम आटपून आम्ही देवदर्शनासाठी एकविरा मातेच्या देवी दर्शनाला गेलो होतो। तेव्हा दर्शन घेऊन आल्यावर आम्ही एका फार्म हाऊसवर राहायला गेलो, येवले फार्म हाऊस म्हणून। तिथे एका रूममध्ये आम्ही होतो, एका रूममध्ये कर्जतची पार्टी होती। अगोदर सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। आम्ही घरी यायला निघालेलो असताना संध्याकाळी 6 वाजता आमची गाडी वटवत नव्हती। थोडा अरुंद रस्ता असल्यामुळे तर ड्रायव्हर गाडी काढण्याचा प्रयत्न करत होता। तिथे त्या रूममधले 4-5 पोरं येऊन तिथे आमची मजाक उडवायला लागले आणि आम्हाला अपशब्द वापरायला लागले। त्याच्यातून मग आम्ही समजवायला गेलो की अरे बाबांनो, कशाला अपशब्द वापरताय, जाऊ दे ना, आम्ही चाललो घरी। तर नाही, त्यांनी मग समजवतो धक्काबुक्की केली। तिथे थोडीशी आमची चकमक झाली आणि तिथला मालक येऊन तो आमचा मॅटर सॉल्व्ह केला। आम्ही घरी यायला निघालो। 5-10 मिनिटावर गाडी आल्यावर त्यांनी एका मित्राला फोन केला होता। एक 2 व्हीलर येऊन तिथे आम्हाला अडवलं आणि आमची चावी काढून घेतली आणि तिथे आम्हाला 10-15 मिनिटं थांबवलं होतं। ते नंतर ही पार्टी येऊन आम्हाला तिथे मारहाण करायला लागले। किती लोक तिकडचे आले? ते 5 जण होते फार्म हाऊसवर आणि तिथले स्थायिक 4 जण आले होते 2 बाईक घेऊन। त्यांनी कशाने तुम्हाला मारहाण केली? त्यांच्या हातामध्ये लाकडी बांबू आणि रॉड होते। रॉड एक माझ्या हातावर बसला इथे पट्ट्यावर आणि ह्यांच्या फार्म हाऊसवर बांबूचा मारहाण झालं। 2 टाके पडलेले आहेत आणि एक आमचं कमलेश तानाजी धोपावकर त्यांच्या डोक्यावरती रॉड मारल्यामुळे तो ऑन द स्पॉटच गेला होता। त्याला हॉस्पिटलला नेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला। ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आम्हाला त्याला 250 मीटर तरी हातावरशी न्यावं लागलं, पण तिथे तपास केल्यावर डॉक्टरांनी डायरेक्ट मयत घोषित केलं। एकूण ती लोक किती संख्येने होते? फार्म हाऊसवर ते 5 जण होते आणि हे रस्त्यात आमची गाडी अडवली ते 4 जण, एकूण 9 जण होते। त्यापैकी हे 5 जण होते ते कुठले होते? 5 जण हे कर्जतचे होते आणि 4 जण हे स्थायिक होते। आणि आम्ही नाकवाने 100 वर कॉल केल्याने पोलीस तात्काळ तिथे आले आणि चौकशी घेतल्यावर आपले CCTV फुटेज बघितलं। त्याच्यावरती ते फार्म हाऊस त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याचं नाव वगैरे भेटलं आणि मग ते स्थायिक लोकांना ताब्यात घेतलं त्यांनी। किती लोकांना आतापर्यंत अटक केली पोलिसांनी? तिथे तात्काळ त्यांनी 2 लोकांना अटक केली होती। त्याची नावं तुम्हाला माहिती आहेत का? हो, माहिती आहेत। त्याची नावं सांगा। यश कैलास पडवल आणि गौरव संजय पट्टाधारी। कुठले? हे वेरगावचे आहेत। तिथले हे कुठला, त्यांचा जिल्हा कुठला? लोणावळा, जिल्हा पुणे येतो। आणि किती जण फरार आहेत? आणखी 5 जण फरार आहेत। आता तरी 4 अटक केली आहे। 4 नावं तुमच्याकडे आहेत का? आहेत। निकेश कांबीरे, प्रतीक देशमुख
आणि पहिले दोघे जण यश कैलाश पडवल आणि गौरव संजय पट्टादरे या चौघांना पोलिसांनी अटक केली अटक केली. आणि अजून 5 जण फरार आहेत. फरार आहे. आता तुम्ही जे मारहाण झालीत ना त्यापैकी किती लोकांना मारहाण झाली? आम्हाला दोघांना जखमी झाले, रॉडनी मारहाण केली आणि एक तो ऑन दी स्पॉट गेला. त्याचं नाव काय? कमलेश तानाजी धोपावकर. गाव? गाव उंबरशेत, पण वास्तव्य ते इथे कोंडकारोल मध्येच करतात. आणि तुम्हाला मारहाण झाली, तिघांनाच फक्त मारहाण झाली का? हो, तिघांनाच झालं. तुम्ही कुठले गाव कुठलं तुमचं? आमचं कोंडकारोल गाव, रत्नागिरी जिल्ह्यात. पोलिसांनी लगेच सहकार्य केलं? हो, पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं. तात्काळ त्यांना अटकही केली. आता तुमची मागणी काय आहे? आता आमची मागणी एवढीच की त्यांना योग्य तो न्याय मिळावा त्या कुटुंबाला. साधारण जो मयत झालाय त्याचं साधारण वय किती? त्यांचं वय 45 वर्ष आहे. तुझं नाव काय? माझं नाव प्रज्वल उदय मेहता. रत्नागिरी जिल्हा घोगर तालुका कोंडकारोलमध्येच राहणार. त्यांनी कुठे मारहाण झाली? फार्म हाऊसवर पहिली मारहाण झाली. लागले? माझ्या डोक्याला लागले, 2 टाके पडलेत माझ्या डोक्यावर. आणि काठीने मारहाण केली माझ्या. किती लोक होती ती? साधारणतः 5 लोक होते. हो, 5 लोक होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.